एक महत्त्वाची बातमी आहे। हवाला प्रकरणामध्ये छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालाय, तर ईडीला मात्र जबर धक्का बसलाय। जामिनाला आव्हान देणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे। हवाला प्रकरणी भुजबळांना 2018 मध्ये जामीन देण्यात आला होता। अटकेच्या अवैधतेच्या मुद्द्यावर आता विचार करण्याची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। हे खरं आहे की आपल्याला जामीन मिळाला, मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने, आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं। त्याच्या अगोदर आम्ही हेबियस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता। आता तो हेबियस कॉर्पस आम्ही तसंच ठेवला, परंतु हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि ईडीची त्याच्या विरुद्ध गेली होती, सुप्रीम कोर्टाने जो आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं आणि ती केस तिकडे त्यांची डिसमिस केली। महाराष्ट्र सदनमध्ये गाडीचाही घोटाळा नाही, 10-11 वर्ष होऊन गेले ते महाराष्ट्र सदन वापरलं जात आहे, परंतु कुठल्याही प्रकारे एक नवा पैसा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेला नाही। आणि जर गव्हर्नमेंटने जर पैसे दिले नाही तर भ्रष्टाचार कसा होईल? निवडणुकीच्या काळातही हा मुद्दा आता मुद्दा आमचे लोक उपस्थित करतात, पण पुढचं माहीत नाही की त्यांना कोर्टाने डिस्चार्ज केली आहे। केस चाललीच नाही आमच्यावर।